नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आम्ही हा टेंट घेतलेला आहे, तुम्हाला टेंट दाखवतो। हा टेंट आम्ही घेतलेला आहे। आतमध्ये बघा स्पेस 1 2 3 4 बेड आहेत असे, एवढा मोठा स्पेस आणि आतमध्ये वॉशरूम, इथे मिरर ठेवलाय। हा ललित बघा, हॅलो नमस्कार। ह्याच्यामुळे एक ब्लॉग एडिट करा दादू, आणि हा बाहेरचा व्ह्यू, हा बाहेरचा व्ह्यू, हा आमचा हमाल हमाल दे धमाल। हे आता विदाउट एडिट आहे, मी एडिट नाही करणार। चला मित्रांनो, आता आम्ही इथून निघत आहोत। आता पुढे बघूया कुठे स्टे आहे, आणि पुढे बद्रीनाथचं दर्शन पण घ्यायचंय। चल जाऊया लवकर। तर मित्रांनो, आम्ही आलो तिथे जेवणासाठी, आणि पाठी बघा नदी वाहते। ते मित्रांनो, ही बघा अलकनंदा नदी अशी वाहते। आणि या रेस्टॉरंटला आम्ही जेवायला बसलोय। जेवण जर चांगलं असेल तर 10 पैकी 10 स्टार। हिरोला घ्या पहिला। ह्याची पण इच्छा होती, मला पण ब्लॉगमध्ये घेतलं, याला लाजतोय आता। या जेवायला मित्रांनो, आम्ही आलोय जेवायला। उधर से आ रहा हूँ, बड़ा वाला पत्थर है ना, घाबरला पार्टी येतोय तो, नहीं लावून उधर और आ रहा है, उधर निकलने वाला है पूरा। आका प्यार, चलो चलो जाने दो हरिद्वार वापस।
अरे नाही ती वरची दगडच येणार खाली. पुढे आला बघ कसला मोठा. नहीं रुको 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 रुको. ओ देखो पूरा आएगा वो, पूरा आएगा वो. सगळे घाबरलेले कार्यकर्ते आमचे. नशीब टायमावरती बघितलं असताना तर घेऊनच गेले असते गाडी. कारण आम्ही बघितलं ना रे, मी बोललो दगडी येतात वरून खाली ना. डायरेक्ट समोर तर दिसला डायरेक्ट वरून. इकडे पण बघ जरा खाली केलं नाही ना ते. व्हिडिओ चालू आहे ना. हा बघ तसं होतं ना मायाच्या हातामध्ये दिलं. मित्रांनो आता ट्रेन आलेला आहे. आता रस्ता क्लिअर होईल थोड्या वेळाने. महेशने कॉल केला होता. आणि पुढे एक गाडी चालली, गव्हर्नमेंटची गाडी आहे 4 व्हीलर. आता रस्ता क्लिअर होईल मग आम्ही पुढे निघून जाऊ. रस्ता खुल्ला आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती बम बम बोले. हे बघा मित्रांनो, इथून असं पडलं होतं. रस्ता आता क्लिअर झालेला आहे. त्या ट्रेन बघा ट्रॅफिक बघा किती जाम झालंय. पूर्ण ट्रॅफिक जाम झालेला आहे. डबल लेन लावली चुकतो लोकांनी. अरे पूर्ण ट्रॅफिक जाम झालंय बघा. सोडून दे तेवढेच. बोगदा बघा मित्रांनो, बोगदा आलाय. डोंगराच्या मधून बोगदा. आताची परिस्थिती बघून बघा. आता सर्वजण भजन बोलायला लागलेत. फक्त भजन बोलतात. भजन सगळेजण भजन बोलायला लागलेत. देव संताच्या धनी राहिला. देव संताच्या धनी राहिला.
ललित आता ऍपल घेतोय. ऍपल घेतलेले आहेत ललितने. सेब सेब छोटे वाले खुमानी खुमानी ते बघ से तिकडे सेब आहे ते बघ. ते बघ ते खुमानी आहे. सॉरी हे खुमानी ऍपल नाहीत खुमानी. खाऊन बघ कसं वाटतं खाऊन बघ. छान आहे छान आहे. आवडलं इकडचं लोकल फूड आहे. लोकल पीस टाईप आहे. आवडला का तुला? हा खूप छान आहे खूप छान आवडला. तुम्ही पण या आणि ट्राय करा. बघा हा फळ आहे मित्रांनो. खाऊन बघा कसं लागतं. कॉफी पित आहेत. शंकर बाळ्या लागूच देणार नाही. रिटर्न जाताना पण असंच पूर्ण वेळ जाणार दिवस का आपला 12 तास आपण सकाळी लवकर उठूया. येताना जे आपण स्पॉट सोडले की येताना करायचे संगम वगैरे हे तुम्हाला कायच भेटणार ना रात्रभर जायला. सकाळी लवकर दर्शन घ्यायचं. अरे इथून तिकडे बद्रीनाथवरून तिकडे जायला तुला किती वाजतील माहिती करणार तेव्हा. पण तिकडेच जायला तुला 8-9 वाजता जायला तिकडे हरिद्वारला 2-2.5 वाजतील. हरिद्वारवरून तुला थोडी परत यायचं. तुला वाटेत करत जायचं ते सगळे स्पॉट. मग ते झालं ना केलं मग तुला परत यायचे ते स्पॉट करायला. फक्त एक आपल्याला संगम करायचा ना तो वाटेतच करायचा. किती वाजणार काळोखर. मला असं वाटतं काळोखर जो रस्ता आहे ना याच रोडला रिटर्न जायचं तुला. आता इथूनच किती वेळ लागला इकडे यायला. तेच तर म्हणून बोलतो उद्या लवकर उठूया आणि आपण प्रस्थान करू. मंदिर कधी उघडतं ते बघा. मे बी 5 वाजता तरी उघडेलच डेफिनेटली. हा आज चांगले झोपले आणि काय कोण थकला नाही. झाले आपल्याला उद्या लवकर निघूया. मित्रांनो आम्ही आलो हनुमान चट्टी मंदिर. हे असं मंदिर आहे इथे हनुमंताचं. वातावरण बघा मित्रांनो आजूबाजूला. आणि इथे हनुमान चट्टी मंदिर.
आता आम्ही बद्रीनाथ जवळ इथं आलेलो आहोत. आता इथं आम्ही रूम बघतो आणि बघा इथे ही जी आहे ना, इथून आपल्याला लाईन लावायची आहे. मंदिर ह्या बाजूला आहे खाली इकडे, आणि इथे नदी बघा वाहते. व्ह्यू बघा आणि किती मस्त वाटतंय. मित्रांनो तर आम्ही इथे हॉटेल घेतलेलं आहे, हॉटेल राधाकृष्ण. 4,500 3 रूम 4 बेड. आणि इकडे आपल्याला जायचं आहे दर्शनासाठी. 9 वाजता मंदिर बंद होणार, त्याच्या आधी जायचं आहे. चला मित्रांनो, आता आम्ही चाललो आहोत बद्रीनाथ मंदिरामध्ये दर्शनासाठी. आधी कुंडामध्ये आंघोळ करणार, गरम पाण्याच्या कुंडामध्ये आंघोळ करणार, त्यानंतर जाणार मंदिरामध्ये दर्शन घेणार, कारण की 9 वाजता मंदिर बंद होतं. तर आता त्याआधी आम्ही दर्शन घेऊ आणि त्यानंतर पुन्हा एकदा हॉटेलमध्ये येऊन उद्या सकाळी आम्हाला माना विलेजला निघायचं आहे. माना विलेजसाठी निघायचं लवकर. तर बघा आपले माणसं सगळे चाललेत पुढे आणि आम्ही चाललो आणि इकडे खूप थंडी आहे. हे असं इथे मार्केट आहे, बद्रीनाथचं मार्केट. आणि हा आमचा ललित. आता आम्ही चाललो दर्शनाला. ललित खूप खुश आहे. हे बघा असं इथं मार्केट आहे मस्त मोठं. आता इथं अंधार असल्यामुळे व्यवस्थित दिसणार नाही तुम्हाला. तर मित्रांनो आम्ही आता टोकन घेतलेलं आहे. गरम कुंडामध्ये आता आंघोळ करू, त्यानंतर वरती मंदिरामध्ये दर्शनासाठी आहो. बाहेरून बघा किती मस्त वाटतं एकदम लाईटमध्ये. आणि इथे नदी वाहते अशी. मित्रांनो नदीला फोर्स बघा किती आहे. हे बघा मित्रांनो इथं गरम पाण्याचा कुंड आहे. हे बघा ललित. आणि इथून आता आपल्याला जायचं दर्शनासाठी. आणि इथे हा जो कुंड आहे, ह्या कुंडामध्ये आम्ही आंघोळ केली इथे. आणि इथून आपल्याला दर्शनाला जायचं आहे. आणि श्रीकांत पावडर काय गोरा दिसतो याच्यामध्ये. तुम्ही म्हणत असाल की मंदिरात जाऊन काय मिळतं माणसाला, तर तुम्ही ह्या मंदिराचं दर्शन करा, तेव्हा तुम्हाला समजेल की काय पद्धतीत मिळतं माणसाला मन शांती. चला बघूया आता वरती जाऊन. मंदिर बघा मित्रांनो. मित्रांनो मंदिर बघा बद्रीनाथाचं. गर्दी बघा. आद्य जगत गुरु शंकराचार्य यांची गादी इथे आहे, जी केदारनाथला होते ना शंकराचार्य, त्यांची गादी इथे आहे. मंदिर बघा मित्रांनो बद्रीनाथाचं. आमचं दर्शन झालेलं आहे एकदम मस्त 10 मिनिटात. आणि हे बघा आशीर्वाद, देवाचा आशीर्वाद आम्हाला मिळाला आहे. मित्रांनो लाईट बघा कशी चेंज होते. ब्लू, एक नंबर वाटतंय. जय श्री बद्रीनाथ, लक्ष्मी नारायण की जय. चला कसं वाटलं दर्शन करून? हे दर्शन करून कसं वाटलं? एक नंबर. आणि मनाला जी शांती भेटली आणि म्हणजे एकदम रडल्यासारखं मन, एकदम मन प्रसन्न झालं, सांगू शकत नाही. तुला कसं वाटलं महेश? माझं तर मन प्रसन्न झालं. आणि हे सर्वांना दाखव, सर्वांचे व्हिडिओ मधूनच सगळ्यांचा. आणि त्या भटजींनी आपल्याला हे आशीर्वाद दिलं, तुला मिळालं, कसं वाटलं तुला आशीर्वाद घेऊन? खूप छान वाटलं. खूप छान वाटलं ना. भटजी म्हणाले सर्व मनोकामना तुझ्या पूर्ण होतील. नक्कीच बद्रीनाथाच्या आशीर्वादाने सर्वांना सुख शांती लाभो, हीच बद्रीनाथाकडे प्रार्थना. तर मित्रांनो आम्ही आता आलेलो इथे दूध पिण्यासाठी. ग्लास बघा, कुलट दिखावे जरा ऐसे. हे कुल्लड आणि हे दूध, केसरवाला दूध. आता हे मी पिणार नाही, हे माझे मित्र पिणार आहेत.
मी पियत नाही दूध. चला अभी दे दो अंकल इनको, कुल्हड़ में दे दो. केसर दूध आहे, केसर. अरे हे मेन आहे आपल्याला. हे पण दिसू हे बघ घेतलं. मी जेवली का? पप्पा आले नाही. किती सांगितले ते? आम्ही जेवलो. नहीं वो मुझे मालूम है, मैं जस्ट पूछ रहा हूँ. चलिए. हा बद्रीनाथच्या इथंच आहे. ये मेरे को देना कम मीठा. हाँ ये भी मस्त है, ये मेरे को देना. नाही म्हणजे ह्याच्यात आता ट्रेंड वरून टाकलं ना, तर हे कमी मिठा झाला सर. मग मला कमी सगळ्यात टाकणार ते, आणि ह्याने असं टाकलं. सगळ्यात टाकणार आहे. गाईज काय तर मी हे पिणार, लगेच पित नाही कारण चटका लागू शकतो थोडा वेळ. काय केसर एवढं हे एवढं केसर टाकलं म्हणजे ओरिजिनल नसणार. ललित कसं आहे दूध? मी मस्त. आम्ही हे दूध पितोय आता, खूप छान वाटतंय. पिऊन दाखव, टेस्ट कशी आहे सांग. खरंच खूप छान टेस्ट आहे, सुंदर. निशान टेस्ट कशी आहे? यशवंत, महेश खूप छान, खूप छान. अप्रतिम. अप्रतिम. आपला नयन, पिलत नाही. नयनचं बनतंय. गोड. कसं आहे रात्रीच्या जेवणानंतरचं दूध टेस्ट कशी आहे? एकदम भारी. नयन तू पिऊन बघ कसं वाटतंय. चमचा देत का? काय हा काय कसं? तर मित्रांनो बद्रीनाथ मंदिर बघा, दर्शन घ्या. आमचं दर्शन झालेलं आहे खूप मस्त. देवाचा आशीर्वाद आम्हाला मिळाला आहे आणि आम्ही आमच्या सर्व ग्रुपचा आशीर्वाद झालेला आहे. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.